तर तिकडे उत्तर महाराष्ट्रात आता जाणार आहोत। महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जोरदार चुरस आहे। नाशिकमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे हेमंत गोडसे, ठाकरेंच्या शिवसेनेचे राजाभाऊ वाजे आणि शांतिगिरी महाराज अशी तिरंगी लढत पाहायला मिळते। तर दिंडोरी मतदारसंघात भाजपच्या भारती पवार आणि महाविकास आघाडीचे भास्कर भगरे यांच्यात जोरदार चुरस आहे। धुळ्यामध्ये भाजपच्या सुभाष भामरेंविरोधात मवियाच्या शोभा बच्छाव यांचं आव्हान आहे। यामधला नाशिक हा मतदारसंघ सर्वात चर्चेत राहिलेला होता, कारण महायुतीकडनं उमेदवारच उशिराने जाहीर झालेला होता। हेमंत गोडसेंचं नाव जाहीर झालं, तिकडे शांतिगिरी महाराजांनी देखील अर्ज भरला आणि आपण निवडणूक लढवण्यावर ठाम आहोत असंही त्यांनी सांगितलं। या सगळ्या पार्श्वभूमीवर तिरंगी लढत नाशिकमध्ये खास करून शिंदेंच्या शिवसेनेचे हेमंत गोडसे, ठाकरेंच्या शिवसेनेचे राजाभाऊ वाजे आणि त्यासोबतच शांतिगिरी महाराज असा तिरंगी सामना इकडे आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यामुळे नाशिकची ही चर्चेत राहिलेली लढत, याशिवाय दिंडोरी आणि धुळ्यामध्ये देखील मतदार राजा कुणाला आपला कौल देणार हेही पाहणं महत्त्वाचं असेल। आणि तुषार कोहळे आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत, याबद्दलची अधिक अपडेट त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। तुषार, नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रातलं नेमकं हे चित्र कसं काय होतं? खास करून नाशिकची निवडणूक, नाशिकची उमेदवारी खूप चर्चेमध्ये राहिली। तुषार, सांगितलं की भाजपचं समर्थन आहे आणि कुठेतरी भाजपचे जे नरेंद्र मोदी यांना देखील मी विनंती केली आहे की त्यांना आम्हाला समर्थन द्यावं। ज्या प्रकारे नाशिक लोकसभा मतदारसंघाचा विचार झाला तर शिवसेना विरुद्ध शिवसेना अशा प्रकारची लढत आपल्याला इथे पाहायला मिळत आहे। शिवसेना ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे हे मैदानामध्ये आहेत, तर शिंदेकडे शिवसेना त्यामध्ये हेमंत गोडसे आहे। हेमंत गोडसे इथे 2 टर्मचे खासदार आहेत, त्यामुळे त्यांच्यापुढे मोठं आव्हान आहे राजाभाऊ वाजे। मात्र शांतिगिरी महाराज हे मतांचं विभाजन कशा प्रकारे करतं, राजाभाऊ वाजे मात्र शांतिगिरी महाराज हे मतांचं विभाजन कशा प्रकारे करतं याकडे सर्वांचं लक्ष आहे। आणि असं बोललं जातं की त्यांच्यामुळे मतांचं विभाजन होईल, त्याचा फटका कुठेतरी कोणाच्या बाजूला जातो हे देखील बघणं महत्त्वाचं आहे। दिंडोरी लोकसभा मतदारसंघ आहे, कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा हा मतदारसंघ आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इथे सभा देखील घेतली। मात्र या लोकसभा मतदारसंघाची संपूर्ण निवडणूक ही कांदा प्रश्नाभोवती केंद्रित झालेली आहे। महायुतीकडनं डॉक्टर भारती पवार इथे रिंगणात आहेत, त्या देखील 2 टर्मच्या इथे खासदार आहेत, 3ऱ्या वेळेस त्या रिंगणामध्ये आहे। तिकडे शरद पवार गटाने अत्यंत सामान्य उमेदवार दिलेला आहे, एका शिक्षकाला भास्कर भगरे यांना मैदानामध्ये उतरवलं आहे। आणि त्या ज्या प्रकारे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांना घेऊन दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचा जो प्रचार आहे तो केंद्रित झालेला होता। त्यामुळे आता या मतदारसंघामध्ये देखील कांदा उत्पादक शेतकरी काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे। या व्यतिरिक्त जो एक मतदारसंघ आहे धुळे लोकसभा मतदारसंघ, धुळे लोकसभा मतदारसंघात 3 विधानसभा या नाशिक जिल्ह्यातल्या येतात। धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये डॉक्टर सुभाष भामरे हे महायुतीकडून रिंगणामध्ये आहे। आज उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी देखील त्यांच्यासाठी सभा घेतलेली होती। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की काँग्रेसकडनं तिथे शोभा बच्छाव या रिंगणामध्ये आहे, मात्र MIMचे 2 आमदार या मतदारसंघामध्ये आहे, मात्र MIMचा उमेदवार नाही। त्यामुळे MIMची जी वोट बँक आहे ती कुणाकडे शिफ्ट होते ते बघणं महत्त्वाचं आहे। आणि मुस्लिम बहुल जे मतदार आहे, जे मतदारसंघ आहे, त्यामुळे उत्तर महाराष्ट्रामध्ये मतांचं उत्तर नेमकं कोणत्या उमेदवाराला मिळतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। तुषार, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।